महाराज दररोज कीर्तनात सांगत आले, जोपर्यंत महाराज कीर्तन करतील तोपर्यंत मी प्रबोधनकर बोलणार आहे. तरुण पोरं जरी आज कीर्तनाला जास्त नसतील, परंतु तरुणांना माझं सांगणं आहे, जोपर्यंत तुमचे मायबाप जिवंत ना, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान ठेवा. चौथा पर्याय सांगायचं मला कीर्तनात समाधान नावाच्या शब्दावरती माझं कीर्तन झालंय. मी पहिला सांगितलं होतं, सीताराम बाबाचं वर्णन केलं. समाधान प्राप्त करायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण श्रेष्ठ आहे. समाधान प्राप्त करायचं संत जवळ ठेवणं गरजेचं आहे. आणि शेवटी आई बापाला समाधानी ठेवा. जगाचा बाप तुम्हाला कायम समाधानी ठेवल्याशिवाय राहणार नाही. महाराज, मागच्या महिन्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये रामलिंग नावाच्या गावात एक मी कीर्तन केलं. समृद्धी महामार्गावरती बस पलटी झाली, 26 जण जळून गेले, त्याच्यातले 3 जण त्याच गावात. प्रेत बाहेर काढायला सुरुवात केली. हो माता भगिनी, पहिलं प्रेत बाहेर काढलं, काही वाटलं नाही. दुसरं प्रेत बाहेर काढलं, काही वाटलं नाही. पण त्या बसमधून 24 नंबरचं प्रेत असं बाहेर निघालं. एक माय आपल्या लेकराला स्तनपान करत होती. आणि अचानक एसीचा स्फोट झाला. माईला असं वाटलं मी जळाले तरी जमन, पण देवा माझं लेकरू जगलं पाहिजे. माईने लेकराला असं जवळ आवडलं. दुर्दैव, मायही जळाली, लेकरूही जळालं. ते छातीला चिटकलेलं प्रेत ज्या टायमाला त्या लोकांनी बाहेर काढलं, त्या टायमाला प्रेत काढणारे सगळे लोक धड ढसा रडत होते. महाराज, किती प्रेम असेल रे त्या माईचं त्या लेकरावर. आज सकाळी पुण्यस्मरणाच्या कीर्तनात मी माय सांगितली, ज्या दिवशी घरातली माय जाते तिची मुलं मुली धड ढसा रडतील, यात तीळ मात्र शंका नाही. पण ज्या दिवशी 10वा झाला, ज्या दिवशी 13वा झाला, 13व्या नंतर त्यांची पोरगी सासरवरून माहेरला येते. 13व्या नंतर पोरग शेतातून घरी येतं. जी माय ज्या खुर्चीवरती बसत होती, जी माय ज्या कॉटवरती झोपत होती, ती खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसते ना, विचारा त्यांच्या मुला मुलींना घरातली आई गेल्याचं दुःख काय असतं. महाराज, किती प्रेम करते रे माय. एखाद्याची माय अर्ध्यावरती मरून आहे, पण माय जर गेली, तिला जर चितेवर ठेवलं ना, आपल्या लेकराने जर अग्नी दिला, लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल तर मेलेल्या आईचं वाक्य राहत, लेकरा घागर घेऊन जवळून चक्रा मारू नको, लेकरा लांबून चक्रा मार. मेलेल्या माईला जर विचारलं ना, माय तू अशी का म्हणती ग माय, मेलेल्या आईचं वाक्य राहत, लेकरा तू जर घागर घेऊन जवळून चक्रा मारल्या, तुझ्या अंगाला जर चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही. सांगा मला, मेलेली माय जर एवढं प्रेम करत असेल, तरी बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल. जाणार रात्री कधी घरी जाणार, हा पठ्ठ्या रात्री 2 वाजता जरी कीर्तन करून घरी गेला, माझ्या घराची जर कधी कडी वाजवली, आईने जर कधी दरवाजा उघडला, तर आईचं पहिलं वाक्य राहतं आपल्या लेकराला. काय विचारते मग, काय विचारते? करेक्ट लेकरा, तू जेवला काय? लेकरू जर म्हटलं नाही, सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कण नाही, माय भूक लागली गाई. अरे रात्री 2 वाजता स्वयंपाक करायची धमक जर या जगात कुणात असेल, तर फक्त आपल्या माहीत असते. महाराज, पावसाने भिजलेलं सरपण म्हातारी घरात घेते, रात्री 2 वाजता चूल पेटवते. पोरींनो, जा बरं, तुम्ही कधी दिवाळीला जा, तुम्ही कधी दसऱ्याला जा, तुम्ही कधी भाऊबीजीला जा, तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या हाताने येऊन देते. अरे पोरगी जर निघाली, पिशव्या उचलल्या, उंबऱ्याच्या बाहेर आली, तर माय घाई घाई पळत येते. गहू देईल, बाजरी देईल, ज्वारी देईल, कांदे कुठं द्यायसारखी गोष्ट आहे. अरे किलो भर का व्हायना कांदे देते पुरीच्या पिशी. नातवाला भूक लागू नये, भुईमुगाच्या शेंगा भाजून देईन, गुळाचा खडा देईल, नातवाचे 2-4 मुठी घेईन, त्याच्या हातात कपडे घ्यायला 10-10, 20-20 रुपये तरी देईन. त्याने कपडे येत नसते, पण आईची वेडी माया. माय बापाचं सगळ्यात जास्त प्रेम जर या जगात कुणावर असेल तर आपल्या पोरीवरती असतं. पुरुष मंडळी, आता माझं कीर्तन संपलं, तुम्ही इथून बाहेर निघाले तर प्रत्येकाने आपल्या पोरीला फक्त एक फोन करायचा. प्रत्येकाने तुम्ही हॅलो जरी म्हटले ना, हॅलो, तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते, बाबा तुम्ही आजारी एक काय? बाबा आवाज छोटा येतो म्हणजे तुमचा कसा बसला वाटतं. बाबा खरं सांगा, दादा काही बोलला काय, घरात काही किरकिर भांडणं झाली काय, आवाज छोटा येतो, 100% काहीतरी घडलं. आता भेटायला का तुम्हाला, व्हिडिओ कॉल करू का दादा? अरे सगळ्यात अगोदर बापाचं दुःख या जगात कुणाला कळत असेल तर आपल्या पोरीला कळत. 10 लाखाचं कर्ज बापाच्या डोक्यावरती असू द्या, या बापाला रडताना अजून पाहिलं नाही. बाप आयुष्यात एकदाच रडतो. कधी? अरे ज्या दिवशी आपल्या पोरीला पाहुणे पाहायला येतात, हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल, उभे आयुष्यात बापाने कधी पांडुरंगाचं तोंड पाहिलं नाही, तो बाप देवघराच्या समोर जातो, देवाला दंडवत घालतो, बापाच्या मुखात वाक्य असतं, देवा तुझ्या भरोशावर पोरगी त्या घरात देत, मला माहिती नाही पाहुणे कसे, मला माहिती नाही स्वभाव कसा आहे, उद्या काही बरं वाईट झालं त्याला जबाबदार तू राहशील देवा. ऐका ना दादा, पाहुणे निघून जातात, संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो, पाटील तुमची पोरगी गोड दिसायला पसंत द्या, आम्हाला तयारीला लागा.
बापाच्या पायाखालची जमीन सरकते, डोक्यावरचं आकाश फाडतं, आनंद तेवढा, दुःख तेवढं झालेलं असतं का मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा एका महिन्याने मला सोडून जाईल. कोण मला विचारन बाबा चहा करून देऊ का बाबा, कोण मला विचारन बाबा गोळी घेतली का बाबा, कोण मला विचारन बाबा तब्येत बरी आहे का बाबा. पोरीच्या लग्नाकरता मंडपवाल्याच्या पाया पडणारा बाप असतो महाराज, पोरीच्या लग्नाकरता किराणा दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो महाराज, सावकाराच्या पाया पडत नेते मंत्री आमदार खासदार सगळ्याच्या पाया पडणारा बाप. लग्नाचा दिवस उगू द्या, मंगल कार्यालयाच्या कोपऱ्याला जातो, तोंडामध्ये रुमाल कोणतून धड ढसा रडतो का बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा तेव्हा संध्याकाळी मला सोडून जाईल. कोण विचारन बाबा जेवले का, कोण विचारन बाबा गोळी घेतली का. तरुण पोरांना माझं सांगणं आहे, उगले महाराजाचं कीर्तन ऐकून घरी जा. तुमचा बाप जिवंत, त्याच्या पायावर एकदा डोकं ठेवा आणि त्याला कडकडून मिठी मार. बाप म्हणून काय बदल झाला बाबा पोरात, अरे कोपरी फाटेपर्यंत आपल्यासाठी काम करणारा बाप असतो, चप्पल जेजेपर्यंत आपल्यासाठी काम करणारा बाप असतो, त्याला जिवंतपणे समाधानी ठेवा. आणि माझ्यासाठी एक करा कडे, आपण लहान असताना आपल्या मुखामध्ये दात नव्हते, त्यावेळेस आपल्या आई बापाने पोळी अशी दुधामध्ये कुस्करावी मग घास घालावा का. लेकराच्या मुखामध्ये दात नाही, त्याला चावता येत नाही, म्हणून पोळी कुस्करून घास घातलेल्या त्या माय बापासाठी एक करा उगले महाराजासाठी. ज्या दिवशी तुमचे मायबाप 60-70 वर्षाचे होतील, त्यांच्या मुखामध्ये दात राहणार नाही, त्यांना समोर 2 खुर्च्यावरती बसवा, अशी चपाती घ्या, दुधामध्ये कुस्करा, मायबापाला सांगा मी लहान असताना माझ्या मुखात दात नव्हते ना, त्यावेळेस तुम्ही जसं मला कुस्करून घास घातला म्हणून मी मोठा झालो, आता तुमच्या मुखात दात नाही, माझ्या हाताने एक एक घास खा. एक एक घास घालताना माय बापाने जर हात वरती करून तुम्हाला जर आशीर्वाद दिला ना, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. या जगातलं सगळ्यात मोठं दैवत जर कोणतं असेल तर आपले माय बाप आहे. पुरुष मंडळी बसलेल्यापैकी तुम्ही भाऊ असाल, पैसा कमी कमवा पण एका विचाराने राहा. भाऊ घराने वेगळे राहा, काय म्हणणं नाही, चुलीने वेगळे राहा पण विचाराने एकत्र राहा. 2 भावाला एका ताटात जेवताना पाहिलं, माय बापाचं 10 वर्षाचं आयुष्य वाढत, त्याच 2 भावाला दिवसभर भांडण करताना पाहिलं तर माय बाप 10 वर्ष लवकर मरतील. वस्तुस्थिती आहे. उद्यापासून प्रत्येक पुरुषाने आपल्या सख्या बहिणीला, रक्ताच्या बहिणीला दररोज एक फोन करायचा, 2 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न विचारायचा बहिणीला जेवण केलं का, आणि दुसरा प्रश्न विचारायचा पाहुण्याची तुझी तब्येत बरी आहे का. अरे त्या बिचाऱ्या बहिणीला मरेपर्यंत इच्छा असते माय भावाने 2 शब्द माय संग प्रेमाने बोला. गड्यावर तुमचं जर ऍक्सिडेंट झाला ना, अपघात, माय बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन पळत येणार जर या जगात कोण असेल तर आपली रक्ताची बहीण असते रे. तिला जर माहिती झालं नाही हायवेवर माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला, गाडीवाल्याने उडून दिलं, नगरला ऍडमिट केलंय, अरे लोकांची रोजाने जाणारी बहीण हाईच्या साडीवरती पळत सुटते, डॉक्टरच्या पाया पडते, डॉक्टरला सांगते कितीही पैसे लागू द्या माझा भाऊ जगला पाहिजे. मी लोकांची रोजाने जाईन, डॉक्टर आमच्या ऑपरेशनचा खर्च मी देते, पण भावाला मरू देऊ नका. ही भूमिका जगात कुणाची असेल तर आपल्या रक्ताच्या बहिणीची असते. जर माझ्या बहिणीला कधी 1000 रुपयाची साडी घेतली, माझी बहीण दुकानात जाते 4000 रुपये त्याच्यात टाकते, 5000ची साडी घेते, आणि तिच्या सासू सासऱ्याला मिळून सांगते माझ्या भावाने मला 5000ची साडी घेतली, माझ्या बापाने मला 5000ची साडी घेतली. भावाचं आणि बापाचं नाव कधी धुळीला घालीत नाही, त्याला रक्ताची बहीण म्हणतात. कोण म्हणतं लोक बदलत नाही हो महाराज. मागच्या महिन्यामध्ये 6 तारखेला राहुरी तालुक्यामध्ये वांबुरी नावाच्या गावात तेजस महाराज कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशी एका शिक्षकाने मला फोन केला, तो व्हिडिओ माझा प्रचंड व्हायरल झाला. त्यांनी मला फोन केला, उगले महाराज काल तुमचं कीर्तन ऐकलं, माझ्या विचारात बदल झाला. म्हणलं काय झालं सर. 10 वर्षापासून माझ्या बहिणीबरोबर मी बोलत नव्हतो, किरकोळ कारणानं वाद झालेले, कुणी बोलाव. मागच्या महिन्यामध्ये पॅरालिसिसचा अटॅक आला बहिणीला, नगरमध्ये ऍडमिट केलं, ICU पण भेटायला सुद्धा नाही गेलो तर बोलत नव्हतो. पण शपथ घेऊन सांगतो, वर्ष श्राद्ध निमित्ताने तुमचं कीर्तन ऐकलं वांबोरीला, बहिणीचा दृष्टांत ऐकला, घरी आलो ना असं राहवलं नाही, असं वाटलं बहिणीला फोन करा. बळजबरी फोन केला, 2 वाक्य बोललो, फोन ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी 5000ची साडी घेतली, बहिणीच्या घरी गेलो. दुर्दैव माझं, पॅरालिसिस झाल्यामुळे बहीण पलंगावरती पडलेली होती, हातपाय हलत नव्हते, बोलता येत नव्हतं. बहिणीची अवस्था पाहिली, माझ्या डोळ्यात पाणी आलं. उगले महाराज, मला माझं बालपण आठवलं. त्या बहिणीने लई जीव लावला होता, आंघोळ घालावी, जेव खाऊ घालावं, स्वतः उपवाशी राहिली माझ्यासाठी बहीण. त्या बहिणी बरोबर हा 10 वर्ष हा वेडा बोलला नाही, आता बोलायला जावं त्या पॅरालिसिस मुळे त्या बहिणीला बोलता येत नव्हतं. महाराज तिच्या माने खालून हात घातली, बहिणीची मान माझ्या खांद्यावरती टाकली ना, मी बहीण भाऊ हमसून धुमसून रडलो. अरे 10 वर्षानंतर 2 बहीण भाऊ उगले महाराजाच्या कीर्तनानंतर एकत्र येत असतील तर याच्यापेक्षा काय पुण्य कमवायचं उगले महाराजांनी. पाया पडून सांगतो तुम्हाला सगळ्यांना, राग द्वेष शुभ अहंकार 2 मिनिटं बाजूला ठेवा.
चार भिंतीच्या आत एकमेकाच्या पाया पडान गुन्ह्या गोविंदाने राहा. लय पैसा कमला म्हणून कोणी सोन्याच्या भाकरी खात नसतं महाराज. लय पैशावाले लोक पाहिले मी माझ्या आयुष्यात. जेवढा पैसा महत्वाचा तेवढा परिवार पण महत्वाचा आहे. एवढं प्रबोधन माझं घरी न्या. आणि मुक्ताबाई सारखी बहीण जन्माला आली नसती तर ज्ञानोबा नावाचे संत आपल्याला कदापि दिसले नसते. एवढं प्रबोधन घरी न्यायला विसरू नका.